तुम्ही 15 लाख रुपये द्या आणि तुम्हाला आम्ही पोलीस भरतीचा पद देऊ। मंत्री त्यांच्यावर बलात्काराचे आरोप असतात, त्यांना तुम्ही मारायचं कधी हिंमत का बरं ठेवत नाही? ज्यांनी आपल्याला शिकवलं पाहिजे की आपण कसं काय करावं, त्यांना जर आपल्याला सांगायची ही वेळ आली आहे तर मला समोर काहीच नाही बोलायचं। नागपुरातील संविधान चौकामध्ये काँग्रेस जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी इथे आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। नागपुरातील संविधान चौक या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी काही युवक मंडळी आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही इथे आंदोलन करताय, आज काय म्हणणं आहे तुमचं? आमचं जवळपास 20 किंवा 1 महिना होत आलाय। धर्मेंद्र प्रधानला कसले प्रकारची लाज राहिलेली नाही आमच्या शिक्षा मंत्री पदाची। आमची एवढ्या विद्यार्थ्यांची तर सोडते, कारण की आम्ही इतक्या दिवसापासून आंदोलन करत आहोत। आपला जो पावलं वेळ आहे शिक्षणाचा, आम्ही आता काही दिवसानंतर 15 दिवसांत माझा पेपर आहे अजून, मी त्या पेपरच्या आपली अभ्यासाची तयारी सोडून मी आंदोलनात आलो इथं। एवढी आता जवळपास आपल्या भारतवर्षामध्ये एवढं आंदोलन चालू आहे, पण त्यांनी आतापर्यंत आमच्या विद्यार्थ्यांची थोडी गरिमा राखलेली नाहीये। आम्ही किती दिवसापासून म्हणतो की त्यांचा राजीनामा द्या, तुमचा पद आम्हाला अशोभनीय आहे भारतासाठी, म्हणून आम्ही हा आंदोलन करत आहोत। आणि एकच आमची मागणी आहे की तुम्ही या पदावरून त्या लायकीचे आहात नाही की भारताचे तुम्ही शिक्षा मंत्री राहाल, म्हणून आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही या शिक्षा मंत्री पदावरून राजीनामा द्या, तेव्हाच आमचा भारतवर्षाला नवीन चालना मिळेल अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो। कुठून आले तुम्ही आणि कुठे कशाची परीक्षा करताय, कुठल्या परीक्षेची? जवळपास मी 200 ते 300 किलोमीटर गोंदियावरून आलो आणि तिथून गोंदियापासून खूप अंतरावर आहे माझं गाव। सकाळच्या 3 वाजेपासून मी या प्रवासाला निघालो आणि जवळपास आता 3 वाजता इथे जस्ट पोहोचलो। आणि माझी जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी चालली आहे, पोलीस भरतीची तयारी चालू आहे। आणि पोलीस भरतीचा पण विषय मांडणार आहे, नीटचाच विषय राहिलेला नाहीये, पोलीस भरतीचा पण विषय आहे। पोलीस भरतीचे आता जी एक्झाम झाली, आता काही दिवसाआधी रिझल्ट आलं, खोटं बोलत नाही, एक तुम्हाला प्रूफ देऊ शकतो। एका पेपराचे 15 लाख रुपये, फक्त तुम्ही ग्राउंड काढा आणि तुम्ही 15 लाख रुपये द्या आणि तुम्हाला आम्ही पोलीस भरतीचा पद देऊ। हे अशा प्रकारचा हा जाली एका शिक्षण व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालत आहे। तुम्ही कृपा करून हात जोडत आहोत एवढ्या विद्यार्थ्यांकडून की तुम्ही काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं आणि देशाच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो की शिक्षा मंत्रीचा पद तुम्ही हात रिकामा करा। धन्यवाद। आपण बघू शकतो इथे एक मनोज जरांगे पाटील यांच्यासारखेच दिसणारे एक व्यक्ती आहेत। काय नाव आहे तुमचं, कुठून आले, काय मागणी? माझे नाव कृष्णा आलाटे आहे, मी मिनी जरांगे पाटील म्हणून ओळखलं जातो नागपुरामध्ये। मी आज इथे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यासाठी इथे आलो। जेपर्यंत तो राजीनामा देत नाही तेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। तुम्ही काय सांगाल? सरकारला वाटते की सगळं काही नीट आहे, पण असं काहीच नीट नाहीये, त्यांचा एकदम कारभार अतिशय बोंगळ आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे। सर, आपण बघितलं या ठिकाणी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्यावा अशी यांची मुख्य मागणी आहे, काय सांगशील? मला असं वाटतंय की आपण भारतीय आहोत आणि त्याच्यामुळे मला इथे सगळे यासाठी जमा होत आहे की विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं राहावं। ही तर एकदम शर्मसार गोष्ट आहे असं मला वाटतंय की सगळ्यांनी इथे जमा यासाठी झालेलो आहोत की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, हे सरकारला सांगण्यासाठी, ज्यांनी आपल्याला शिकवलं पाहिजे की आपण कसं काय करावं, त्यांना जर आपल्याला सांगायची ही वेळ आली आहे तर मला समोर काहीच नाही बोलायचं। आपण बघितलं या ठिकाणी हे सगळे बघा, काय सांगाल? आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे, सरकारकडून दखल घेतली जात नाहीये कुठली, काय म्हणणं आहे? सरकार दखल घेईल, आमचा प्रोटेस्ट कंटिन्यू सुरू आहे। येणाऱ्या 20 तारखेला आम्ही याच्यात आक्रोश मोर्चा करणार आहे आणि दिल्लीला सर्व कॉक्रोच एकत्र होणार आहे आणि सरकारला नमावंच लागेल। कोणीही तरी जबाबदारी घेऊन आम्ही धर्मेंद्र प्रधानजीला राजीनामा मागितलाय आणि त्यांना द्यावंच लागेल। नक्कीच आपण बघितलं एकच मागणी आहे इथे 20 तारखेला जे पीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके त्यांच्या नेतृत्वात जंतर मंतरवर दिल्ली येथे एक आंदोलन सुद्धा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी। तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी नागपुरातील संविधान चौकात आपण आंदोलन करत आहे। या ठिकाणी बघा, पेपर फुटी हा प्रकरण आम्ही हातामध्ये पकडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारतभर आम्ही हा आंदोलन करणार आहोत। नक्कीच आपण बघितलं की भारतभर आंदोलन होत आहे। काल अभिजित दिपके यांच्यावर हमला सुद्धा करण्यात आला जयपूर येथे, काय सांग? बघा,
विद्रोही जे आहेत आपल्या भारतामध्ये आहेत, जे चांगल्या मार्गाला चालला, कोणताही व्यक्ती सांगतो, कोणताही व्यक्ती चांगल्या मार्गाला चालला की त्या व्यक्तीवर हातापायी जरूर होत असते. CGP अशी पार्टी आहे की कोणती पक्ष याला हात धरलेला नाहीये. ते काँग्रेस पक्ष किंवा कोणताही BJP किंवा आम आदमी पार्टी, कोणत्याही पक्षाला इथे एंट्री नाहीये. तुम्ही स्वतंत्रपणे आपले मुद्दे मांडा आणि फक्त शिक्षा व्यवस्थेसाठी नाहीये तर आरोग्य, पर्यावरण आणि सर्व क्षेत्रासाठी CGP अभिजित दिपके सरांनी हा पक्ष मांडलेला आहे आणि यांच्यामध्ये सर्वांना स्वातंत्र्य आहे की आपण इथं येऊन आपली आवाज बुलंद करा आणि आपले प्रश्न मांडा, जेणेकरून आपल्याला आपला न्याय मिळू शकते. या पार्टीमध्ये हे या राजकारणाची पार्टी नाहीये, आपल्या न्यायाची पार्टी आहे. ही न्याय देणारी पार्टी आहे आणि न्याय आम्हाला मिळणारच आणि आम्ही इस्तिफा घेतल्याशिवाय राहणार नाही, ही आमची अंमलबजावणी आहे. जसं तुम्ही प्रश्न विचारला की अभिजित दिपके यांना काल मारण्यात आलं, त्यांना त्या व्यक्तीला मला एकच प्रश्न विचारायचा आहे. या देशात जे मंत्री एक त्यांच्यावर कुठल्या तरी गंभीर आरोप असतो, कुठल्या तरी देशद्रोहाचा आरोप असतो, तो बलात्कारी असतो, त्याला तुम्ही कधी थापड मारली का? मग तुम्ही जो या चांगल्या मुद्द्यावर ज्या मुलांच्या भविष्याबद्दल बोलतो त्यांना तुम्ही मारता. तुम्ही ते हिंमत ठेवता का? कोणी जर या देशाच्या विरोधात बोलतंय, कुठला मंत्री त्यांच्यावर बलात्काराचे आरोप असतात त्यांना तुम्ही मारायचं कधी हिंमत का बरं ठेवत नाहीये? काय सांगाल? एक पालक म्हणून ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही आता पाहू शकाल हे पेपर फुटले, किती पेपर फुटलेले आहेत, हे सगळं आपण पाहत आहोत. तर आमच्या मुलांचं भविष्य, आज 23 लाख मुलांचं भविष्य अंधकारमय आहे. त्यांनी किती दिवस अभ्यास करत राहायचा? 1-1.5 महिन्यामध्ये आता 21 तारखेला परीक्षा आणली, तर हे किती दिवस पेपर लीक होणार? हे पहिल्यांदा पेपर लीक झालेलं नाहीये आणि प्रत्येक वेळेस NTA काहीतरी कारण सांगते. हे पण आता सुद्धा NTA कबूल करत नव्हते की असं काही पेपर लीक झालेलं आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या पालकांचा खूप मोठा आक्रोश आहे आणि मला ह्या सर्व CGP आणि त्याचबरोबर या तरुण वर्गाचं अभिनंदन करावंसं वाटतं. मेन अभिजित सरांचा धन्यवाद करावं वाटतं की त्यांनी इथे अमेरिकेमध्ये राहून हे पाहिलं की आपल्या देशामध्ये काहीतरी अराजकता मांजत आहेत आणि आमच्यासारख्या पालकांना 23 लाख जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांनी आता 21 तारखेला कशी परीक्षा द्यायची हा खूप मोठा प्रश्न आहे. सरकारने याचे फक्त आता त्यांनी काहीतरी काल हे केलं, टेलिग्राम बंद करा. टेलिग्राम बंद करून पेपर लीक होतं. तुमची यंत्रणा चांगली ठेवा. तुम्ही हेलिकॉप्टरनी इकडे किंवा एअरफोर्सनी इकडे तिकडे पाठवण्यामध्ये काही होणार नाहीये. तुमची जी सिस्टीम आहे ती बदला. सिस्टीम बदलण्यासाठी प्रधान यांनी सगळ्यात पहिला राजीनामा द्यावा. पूर्ण शिक्षण विभाग त्यांना राजीनामा द्यावा आणि नवीन चांगल्या पद्धतीचे लोक यावेत आणि आमच्या भविष्याचे डॉक्टर चांगले व्हावेत हीच अपेक्षा. भविष्यातील डॉक्टर हे चांगले व्हावे, चांगले घडावे असं म्हणणं आहे. हे लाल गुलाबाचं फुल दिसतंय, ते काय? काही नाही, मोदी मीडियासाठी आहे. मोदी मीडियासाठी नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं नागपुरातील संविधान चौकामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन नागपुरात करण्यात येत आहे. कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.